आज दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील महामोर्चाची चर्चा होती. त्यातही सर्वाधिक चर्चा झाली ती या महामोर्चात सहभागी असलेल्या एका रेड्याची. शेतकऱ्याच्या समृद्धीमध्ये पशुधनाचा वाटा मोठा असतो. महामार्गाच्या दुष्परिणामांमध्ये पशुधनाचं सुद्धा मोठं नुकसान होणार असल्यानं पशुधनाचं प्रतीक म्हणून सहभागी झालेल्या रेड्याची प्रशासनानं मात्र चांगलीच धास्ती घेतली. काही कार्यकर्त्यांनी हा रेडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली. मोर्चाच्या सांगतेवेळी झालेल्या सभेत नेत्यांनी या रेड्याच्या सहभागाचा आवर्जून उल्लेख केला. माजी खासदार राजू शेट्टी, सरकार आता रेड्याला सुद्धा घाबरू लागले अशी टिप्पणी करत सरकारमधल्या धुरीणांवर शेलक्या भाषेत टीका केली. आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणात या रेड्याचा उल्लेख करत सरकारला डिवचलं. एकूणच आजच्या महामोर्चातून महामार्ग झाला तर शेतकरी आणि शेती आधारित अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त होणार याचं भीषण वास्तव मांडण्यात आलं.